2-4 लेकरं आहेत माझे. त्यांचा आज बापाला दवाखान्यात नाही नेता आल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. पाण्यातून मी लेकरं एवढे घेऊन शिनी तिकडं पलीकडं काढे माणसांना बळच बोलवलं आणि मग पाण्यातून पलीकडं जाता जाता पाणी बघून आणि एवढी अवस्था बघून त्यांचा तिथंच मृत्यू झाला. दवाखान्यापर्यंत सुद्धा गेले नाही ते. मग आम्ही तरी काय करा आता लेकरांना मी कसं जगायचं आणि कसं काय करायचं. 2 लेकरं एकच अजून रस्ता नाही आम्हाला काहीच नाही. मी करायचं काय त्यांना जायला वाट नाही काय नाही. एक पोरगी एवढी लेकरं आहेत माझे. काहीतरी द्या आम्हाला करावं मदत त्यांनी. फक्त एवढीच इच्छा आहे माझी. आता बाप तर गेलाच त्यांचा. माझं एक कुटुंब सारं आज उघड्यावर आहे. काय करू मी त्यांना. कुंडलिक शेंडे हे आजारी असल्यामुळे ढगफुटी झाल्यामुळे पाणी खूप आलतं. त्यामुळे आम्हाला नेता आलं नाही. आणि जे पाण्यातून बाजू स्वतः आम्ही नेलं कंबर इतक्या पाण्यातून आम्ही 1.5 किलोमीटर वर उचलून नेले. आणि शेवट त्यांनी पाणी पाहून त्यांचे फार ते बेशुद्ध अवस्थेत झालते. आणि तिथं जाऊस तर ते नगरला म्हणजे रस्त्याने जातानाच त्यांचा मृत्यू पावला. आमच्याकडे कुणी म्हणजे आले पण नाही आहे. कोणचा सदस्य नाही. ग्रामपंचायत सरपंच पण नाही आले आणि पाहिलं पण नाही आणि अजून विचारलं पण नाही कसलं. मी कळवलं होतं आमदार साहेबांना पण त्यांनी जे फोनवरून बोलले फक्त. पण ते अजून गाठभेट घेतली पण नाही आहे. आणि बरं आहे का विचारलं पेशंट. ती पाणी 4 दिवस पूर आल्यामुळे आमच्या नदीतून आम्हाला पलीकडे जाताच आलं नाही. त्याचा जीव वाचला असता. जर आम्हाला जायला रस्ता असताना पलीकड तर तो जीव वाचला असता. आम्ही बाजेहून पलीकडे नेलं त्याला 4-5 जणांनी. बाज टेकवलीमध्ये तर जास्त पूर यायला लागला. कसली लाईट नाही आम्हाला 4 दिवस झाले. पाणी नाही काय नाही. आज आम्ही 60 वर्ष झाले इथं राहतो. पाण्याची सोय आम्हाला नाही का लाईट नाही पूर्ण. कुठं रस्ता नाही. इथून नदीतून यायला रस्ता सुद्धा नाही. थोडासुद्धा मोटरसायकल जाईन असा सुद्धा रस्ता नाही. आष्टी तालुका आहे. शेंडे माळेवाडी गाव माळेवाडी शेंडे वस्ती. तर तो म्हणजे आम्हाला असा अजिबात थोडासुद्धा रस्ता नाही. पाऊल रस्ता. आमचं पेशंट वाचलं असतं. त्याला जर पूर्ण जर दवाखान्यात नेता आला असतं तो वाचला असतं. तो इतका नाही तर गेला आणि तो दवाखान्यात नेऊपर्यंत गेला. इथं गाडीची सोय नाही काय नाही. चौकून 4-4 किलोमीटर आम्हाला नेता येईना. 1.5 किलोमीटर आम्ही बाजेवर नेला. कसा नेला आम्हालाच माहिती आहे. तो इतकी आमची बिकट अवस्था झाली. आम्ही आज 4 महिने उपाशी राहू पण आमचं पेशंट गेलं ना. पेशंट गेलं. आता आमचं हे पेशंट येईल का परत. एवढा चांगला धडधकट माणूस आज त्याची लहानाले मुलं येतं छोटेले मुलं इतकी नाही तरणी बायको. आता तिने काय करायचं. आम्ही पण काय करायचं आता त्याच्यासाठी. आम्हाला पूर्ण नदीतून जायला रस्ता पाहिजे. पूल पाहिजे. लाईट व्यवस्थित पाहिजे. आम्हाला प्यायला पाण्याची त्याची सोय पाहिजे. आमचा माणूस गेलाय ना त्याच्यामुळं आम्हाला ही मदत पण पाहिजे त्या माणसासाठी. ना आम्हाला ही पूर्ण म्हणजे सगळी सोय झाली सुद्धा आलं नाही इकडं. आमच्याकडं आमदार नाही खासदार नाही कोणते सदस्य नाही. कुणी पाहणी करायला सुद्धा नाही आलं. का यांना भेट द्यायला सुद्धा नाही आलं आम्हाला. हे एवढं दुःख झालंय मग कशामुळं झालंय काय झालंय हे विचारायला सुद्धा कोणी आलं नाही. ग्रामपंचायतचे सदस्य नाही सरपंच नाही कोणी सुद्धा आलेलं नाहीये. आणि एवढं कुटुंब उघड्यावर पडलंय. आता काय करायचं आम्ही एवढ्या खेडे वस्ती तिकडं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.